गौरी गणपती म्हणजे ग्रामीण भागात उत्साह, आनंद आणि मांगल्याचा सण म्हणून ओळखला जातो। घराघरात गणपती पाठोपाठ गौरीची स्थापना केली जाते, तर माघारणींना भाजी भाकरीची शिदोरी देण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून आहे। मात्र ग्रामीण भागात या पारंपरिक शिदोरीची परंपरा मागे पडत चालली असून त्या जागी तयार फराळाच्या पदार्थांची शिदोरी देण्याची परंपरा रूढ होऊ पाहतीये। ग्रामीण भागात गौरी गणपतीच्या सणाला विवाहित मुलींना माहेरी बोलावलं जातं। त्यासाठी शिदोरी म्हणून भाजी भाकरी किंवा भाकरी आणि अळूच्या वड्या देण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून आहे। मात्र गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात या पारंपरिक शिदोरीची प्रथा मागे पडत चालली आहे। पूर्वी मोठ्या कुटुंबामध्ये शिदोरी बनवण्यासाठी अनेक महिला असायच्या, मात्र बदलत्या काळात कुटुंब छोटी होत चालली आहेत। त्यातही नवरा बायको दोघेही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडत असल्यानं शिदोरी बनवायला वेळच नाही। परिणामी तयार पदार्थ खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय। ग्रामीण भागातील बेकरी, स्वीट मार्ट या दुकानांमध्येच आता शिदोरीचे पदार्थ उपलब्ध होत आहेत। खाजा, बालुशाही, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, सोनपापडी, मोदक, बेसन लाडू अशा गोड पदार्थांसह पॅकबंद स्नॅक्स, बेकरीचे पदार्थ, चिप्स, फरसाण, शंकरपाळी अशा तयार खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। काही ठिकाणी महिलांकडूनच होममेड शिदोरी तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय सुरू झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही हातभार लागतोय। एकूणच बदलत्या युगात पिढ्यानपिढ्या जपली गेलेली भाजी भाकरीची शिदोरी इतिहास जमा होत असून त्या जागी रेडी टू ईट शिदोरीची नवी परंपरा आकार घेतेय।